गोंदिया जिल्ह्यातील आमगाव शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालं होतं. अतिक्रमण झालेले अनेक ठिकाण शहरात होते, परंतु आज अतिक्रमण जागेवर असलेल्या 2 फळ विक्रेत्यांमध्ये आपसी वादातून दोघांनी एकमेकाला मारहाण केली. यामध्ये सुमित गणवीर आणि त्यांचे वडील आणि मुकेश बनसोड हे दोघेही आपसात मारहाण केल्यामुळे जखमी झाले. याविषयी सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी कार्यवाही करत या दोनही दुकानदारांचे अतिक्रमण तोडून पाडलं. पण यावेळी कार्यवाही करताना मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस प्रशासनाने एकतर्फी भूमिका घेत फक्त या भांडण करणाऱ्या 2 दुकानदारांना हटविलं. मात्र डॉक्टर आंबेडकर चौकातील मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण असून यामध्ये केव्हाही मोठी दुर्घटना होऊ शकते, परंतु याकडे पोलीस प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे जनतेमध्ये आक्रोश पाहायला मिळाला. यावेळी आमगाव शहरामध्ये ज्या ठिकाणी अतिक्रमण आहे त्या सर्वांवर कार्यवाही करावी अशी मागणी नागरिकांनी केली. याप्रसंगी काही काळ परिसरामध्ये तणावाची स्थिति निर्माण झाली होती. आंबेडकर चौक जो है बहुत संवेदनशील जगह है। चारों जगह का ट्रैफिक इस जगह आता था और आज जो 2 दुकानों में आपसी में झगड़ा कर पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट ने जो 2 दुकानों के ऊपर कार्रवाई की है, मैं चाहता हूं कि आंबेडकर चौक के चारों तरफ की कार्रवाई करे तो ज़्यादा बेहतर रहेगा। आज की कार्रवाई भी सही है, परंतु ये कार्रवाई यहाँ पे ना रुके, इस चौक को ही खाली किया जाए। कल कोई बड़ी दुर्घटना ना हो, उसके लिए जो आज छोटी सी कार्रवाई की है, कल उसको चारों तरफ का अतिक्रमण जितना भी है वो हटाया जाए तो ये शासन का सराहनीय कार्य रहेगा, अच्छा कार्य रहेगा। कारवाई जी झाली आहे ती अतिक्रमण हटवण्याची जी कारवाई झाली आहे, होऊ शकते की आपसी वाद असेल त्याचा भाग वेगळा आहे, पण ही एकदम फास्ट जी कारवाई झाली आहे, ही कारवाई जर करायची होती तर सरासरी सर्वांवर कारवाई करायला पाहिजे होती. अतिक्रमण सर्वांचे हटवायला पाहिजे होते. पर्टिक्युलर 2च व्यक्तीचे अतिक्रमण हटवणे हा पोलीस विभाग किंवा जे विभाग समाविष्ट आहेत त्यांचा हा चुकीचा निर्णय आहे. आम्ही त्यांच्या या निर्णयाचा निषेध करतो. मी पर्सनली आझाद समाज पार्टीचा एक जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांचा निषेध करतो. गाव माझा न्यूज करिता राधाकिसन चुटे, गोंदिया.